नमस्कार मैत्रिणी, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये। तर मैत्रिणी, तुम्हाला मी आज झटपट अशी होणारी दह्यातली हिरवी मिरचीची ठेचा करून दाखवणार। त्यासाठी तुम्ही बघू शकता मी थोडेसे हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत, त्याची दांड्या काढून स्वच्छ धुवून घेतलेले, थोडंसं लसूण घेतलेले, जिरे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आणि एक अर्धी वाटी दही घेतलेली, ते फेटून ठेवलेलं आहे। तर सर्वात प्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊन हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, लसूणाच्या कळ्या टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे, तर मीठ चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर हे सगळं ॲड करून घ्यायचं, तुम्ही बघता व्हिडिओमध्ये तसं। तर चवीनुसार थोडंसं मीठ, जिरं सगळं टाकून मी आता हे तुम्ही बघू शकता, थोडंसं जिरे टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही, थोडंसं टाकायचं आहे। आणि मिक्सरला थोडंसं बारीक दळून घ्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं। जास्त एकदम बारीक पण नाही, मीडियममध्ये त्याचं दळून घ्यायचं आहे, बघू शकता मी व्हिडिओमध्ये। तर मी मिरचीचा बारीक करून घेतलेले। आता साईडला एका गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तर तेल गरम झाल्याबरोबर हे तुम्ही बघू शकता, जास्त पण तेल टाकायची गरज नाही, अगदी 2 चमचे मी तेल टाकलेले। तर हे बघू शकताय, तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर मैत्रिणींनो। तर तेल गरम झाल्याबरोबर मी थोडीशी मोहरी टाकून घेते। तर हे साईडला जे काही मी दही घेतलेली आहे तर ते फेटून ठेवत आहे मैत्रिणींनो, कारण नंतर आपल्याला फोडणीमध्ये लागणार आहे। तर मी इकडं त्यामध्ये फेटून ठेवलेलं आहे। तर इकडं तेल गरम झाले का आपण चेक करूया। सर्वात प्रथम थोडीशी मोहरी टाकत आहे। तर मोहरी चांगली तडतडीत द्यायचे, तरच आपल्याला जे काही ठेचा बनवतो ते चांगले टेस्टीदार होईल। तर मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे, थोडंसं जिरे चांगले तडतडल्यानंतर जे काही आपण मगाशी हे करून ठेवलेलं आहे, हिरवी मिरचीचा ठेचा करून ठेवलेला, मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं आहे, ते आता या फोडणीमध्ये ओतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी जे काही हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये, आता त्या तेलामध्ये टाकून चांगलं थोडंसं फिरून घेते। तर हे बघू शकता मी आता तेलामध्ये थोडंसं परतून घेते। हे बघा, तुम्ही जास्त पण गॅस मोठा नाही ठेवायचा आहे, त्यामुळं जे काही हिरवी मिरची आपण पेस्ट केली आहे ते करपण्याची चान्स असतात, मीडियम फ्लेमच ठेवायचं आहे। आता हे चांगलं परतल्यानंतर थोडंसं साईडला तुम्ही बघू शकता तेल सुटत आहे, तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकून परत एकदा फिरून घ्यायचं आहे। हळद टाकल्याबरोबर थोडंसं ठेचाला टेस्ट येण्यासाठी थोडंसं गरम मसाला टाकते मी। गरम मसाला टाकल्यामुळे ठेचा अजून जरा मसालेदार होऊन जातो आणि खायला एक नंबर टेस्ट, आणि ठेचाची जे काही चव आहे अप्रतिम लागते, त्यामुळे थोडंसं गरम मसाला टाकत आहे। गरम मसाला टाकून चांगला फिरवत आहे। ते सगळं मसाले टाकल्यामुळे ते करपण्याचे चान्स असतात, त्यामुळे फ्लेम एकदम मिडियमच ठेवायचं आहे। आणि जे काही मगाशी दही घेतली होती ते चांगलं थोडंसं फेटून घेतलेलं आहे, तर हे ह्याच्यामुळे टाकायचं आणि गॅसचा फ्लेम एकदम मिडियमच ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं इथून बघू शकता मी दही टाकून थोडंसं फेटून घेत आहे। तर हे काम जे आपल्याला कमीच गॅसवर करायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं ऑलरेडी आपण हिरवी मिरचीचं पेस्ट करताना मीठ टाकलेली होती मैत्रिणींनो। तर आता थोडंसंच किंचित मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही, तर थोडंसंच टाकायचं आहे चवीनुसार बघून, टेस्ट करून। तर हे किती वेळ परतायचं म्हणलं तर जोपर्यंत आपलं जे काही दही टाकलेलं आहे त्यातलं आतलं पाणी पूर्ण जात नाही तोपर्यंत परतायचं, आणि हे ठेचाला चांगलं असं तेल सुटतं तोपर्यंत परतायचं आहे। तर हे माझं झालेलं आहे, अगदी 5 मिनटामध्ये हे ठेचा आपल्याला झालेलं, आणि खायला पण एकदम आंबट गोड असे टेस्ट आहे। आणि हे गरमागरम ठेचा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत पण खाऊ शकतो, अगदी अप्रतिम आहे। जास्त सामानाची गरज नाही, घरी अवेलेबल साहित्यामध्ये होणारी ठेचा भाजी आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल नक्कीच, आणि तुम्ही ह्या पद्धतीची भाजी सारखी बनवून खाल। तर हे बघू शकता, हे गरमागरम ठेच्याची भाजी रेडी आहे। तर हे गरमागरम भाजी मी आता तुम्हाला चपातीसोबत सर्व करून दाखवते। तर मैत्रिणी, खायला एक नंबर टेस्टी लागते। तर तुम्ही बघू शकता ही ठेचा भाजी मी चपातीसोबत सर्व करत आहे, आणि खायला एक नंबर टेस्टीच आहे, आणि ठेचा पण अप्रतिम लागतो। तुम्ही बघू शकता कलर किती छान सुटलेला हिरवी मिरचीचा ठेचाचा, आणि ह्याची मेन टेस्ट म्हणजे ठेचाची मेन टेस्ट म्हणजे आंबट गोड असते, आणि खायला एक नंबर छान लागते। तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता कलर सुंदर आलेला आहे हिरवी मिरचीचा। तर खाऊन मी तुम्हाला एक बाईट जवळून दाखवते मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता, वा, गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत एक नंबर लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, तर हे रेसिपी अगदी 10 मिनटामध्ये पण, 10 मिनटं पण नाही म्हणतात, 5 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर भेटेन, चॅनल लाईक, सबस्क्राईब